वसंतरावजी चव्हाण, आमदार राजूरकरजी, आमदार कोकर्णाजी, आमदार हनुमंत पाटील, माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते ईश्वररावजी भोशीकर, माणिकरावजी इंगोले, नागनाथरावजी घेशेवाड, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नागभूषण वर्णी, मार्केट कमिटीचे चेअरमन गणेशरावजी करखेलीकर, सुरेंद्र बेळकोणीकर, मुन्ना अब्बास, किशोर स्वामी, लोहा तालुक्याचे अध्यक्ष कल्याण सूर्यवंशी, उमरीचे अध्यक्ष संजीव कुलकर्णी, शहर अध्यक्ष ताहिर पठाणजी, व्यंकटराव करखेलीकर, राजू सिमनवार, लखमारताई, सुसाबाई गोनारकर, मंचावर उपस्थित असलेले सर्व या भागातील आणि जिल्ह्यातील प्रमुख नेते, प्रचार सभेला उपस्थित असलेले धर्माबाद शहरातील, तालुक्यातील आणि आसपासच्या परिसरातील आलेले सर्व नागरिक, माता भगिनी, पत्रकार बंधूंनो, भगिनी आणि सहकारी मित्रांनो, धर्माबाद नगरपालिकेच्या या निवडणुकीच्या निमित्ताने पृथ्वीराज चव्हाणांचं या ठिकाणी आपल्या बॉर्डरच्या या परिसरामध्ये प्रथमच आगमन होत आहे। जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया आणि मनापासून त्यांचे आभार मानूया की आज मुद्दा ज्या ठिकाणी आहे त्यांनी मला सांगितलं की मला या सगळ्या परिसरात मुद्दा न्यायचा आहे। महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात फिरत असताना जी काही आपले भाग सगळे बॉर्डरला लागलेले आहेत, विकासापासून वंचित आहेत, असा या परिसरामध्ये जाऊन तिथले प्रश्न समजून घेण्याची माझी इच्छा आहे आणि म्हणून आज पृथ्वीराज बाबा आज नांदेड जिल्ह्यामध्ये या निमित्ताने धर्माबाद या ठिकाणी त्यांचं आगमन होत आहे। निवडणुकीच्या निमित्ताने का होईना सर्वांनी या ठिकाणी आपापले विचार मांडले, प्रश्न मांडले। वसंतराव चव्हाणांनी या भागातले आमदार या नात्याने या सगळ्या तालुक्यातल्या, या मतदारसंघातल्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नासंदर्भामधले आपल्या मागण्या या ठिकाणी मांडल्या आणि सुरेंद्र बेळकोणीकर यांनी आपला सर्व पूर्व इतिहास आपल्या या ठिकाणी वाचन करून दाखवला। सुरेंद्र बेळकोणीकर म्हणजे दे धक्का, जोरदार काम करणारा तडफदार कार्यकर्ता म्हणून सुरेंद्र बेळकोणीकर यांचा मी या ठिकाणी मुद्दाम उल्लेख करतो की ज्यांनी कुठल्या दहशतवादाला भीक घातली नाही, या शहराच्या कामाकरता अहोरात्र त्यांनी प्रयत्न केले, त्याचा मला अभिमान आहे। आणि मला सांगायचं एवढं आहे, ही वॉज अ राईट मॅन इन रॉंग पार्टी, योग्य माणूस पण चुकीच्या पक्षामध्ये होता। पण मी त्यांना सांगितलं की आता तिकडे रामराम ठोका, इकडे आमचे दरवाजे खुले आहेत, तुम्ही या आणि धर्माबाद शहराच्या कामाकरता तुम्हाला जेवढी ताकद पाहिजे ती देण्याकरता हे दोन्ही चव्हाण आहोत, चिंता करू नका तुम्ही। हम दो हमारे दो, हमारे दो कौन? भास्करराव पाटील, वसंतराव चव्हाण और तीसरा है हमारा, तीसरा आपत्ति नहीं बोलूंगा बता, अमर राजूरकर। तीन तीन आमदार खासदार असल्यावर तुम्हाला दुसरीकडे पाहायची गरज आहे का? मूलभूत प्रश्न या विषयाचा आता आहे की धर्माबाद शहराने आजपर्यंत या भागाच्या विकासाकरता खूप वाट पाहिली। मी पृथ्वीराज बाबांना सांगत होतो या परिसराचा इतिहास फार जुना आहे। हा भाग शंकरराव चव्हाण साहेबांचा मतदारसंघ राहिलेला आहे आणि तेवढंच प्रेम हा भाग आजही चव्हाण साहेबांवर प्रेम करणार यातला एक माणूस आहे। तरुण वर्गापासून इथे असलेला सगळा गोरगरीब जनता आजही शंकरराव चव्हाण साहेबांचे फोटो त्याच्या घरामध्ये देवासाठी पुजतात की बाब आम्ही आजही विसरू शकत नाही। आणि मग या परिसराची एक वैचारिक बांधिलकी आहे, एक व्यक्तिगत या सगळ्या भागाशी एक जवळीक आहे की ज्या भागाने या राज्याला देशावर नेतृत्व देण्याचं काम केलं त्या मतदारसंघामध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता पडता कामा नये वसंतराव। आणि ही संधी आता तुमच्या हातामध्ये आज आलेली आहे। तुम्ही या भागाचे आज या ठिकाणी आमदार झाला आणि मी पृथ्वीराज चव्हाणांना सांगेन की मला तोही दिवस आठवतो की ज्या दिवशी वसंतराव चव्हाण अपक्ष म्हणून का होईल निवडून आले, पहिल्यांदा वर्षावर आले, मला सही करून देते सांगितलं माझी कुठली अपेक्षा नाही, बिनशर्त मी तुम्हाला पाठिंबा देतो
काँग्रेस पक्षाला पाठिंबा देईल. एवढा मोठा मनाचा माणूस की ज्यांनी निवडून आल्याबरोबर कुठली सौदेबाजी केली नाही. मला माहिती अनेक जण येतात, इकडे काय मिळतं बघतात, तिकडे काय मिळतं बघतात, आणि जिकडे मिळतं तिकडे जातात. पण वसंतराव चव्हाणांनी कुठे काय मिळते पाहिलं नाही. काँग्रेस पक्षाच्या विचाराची असलेली बांधिलकी त्यांनी त्या ठिकाणी जाहीरपणे मांडली आणि मला सांगितलं की मी तुमच्या बरोबर आहे, काँग्रेस पक्षाच्या बरोबर आहे, हा घ्या मी सहयोगी सदस्याचा माझा मी निघून तुम्हाला पाठिंबा देत आहे. आणि म्हणून वसंतराव एवढ्या मोठ्या मनाचा चव्हाण फक्त चव्हाणच असू शकतो. तुम्ही ज्या मोठ्या मनाने आज काम करत आहात, तुमच्या मागे पृथ्वीराज चव्हाण पण आहेत, आम्ही सुद्धा मनापासून तुमच्या बरोबर आहोत. तुमच्या या सगळ्या मतदारसंघामध्ये तुम्हाला अधिकाधिक ताकद मिळेल, तुम्हाला काम करायला खूप वाव मिळावा आणि या मतदारसंघाचा कायापालट झाला पाहिजे. ही भूमिका आपल्या सर्वांनी जी मांडलेली आहे अतिशय महत्वाची आहे. हा सगळ्या परिसरामध्ये मिरचीचं मोठं पीक येतं. या भागामधली मिरची पण तिखट आहे, सगळ्या स्वतंत्र आहे. ती मिरची कोल्हापूर पेक्षाही तिखट आहे आणि म्हणून या मिरचीला चांगली बाजारपेठ मिळाली पाहिजे. मिरचीवर आधारित प्रक्रिया करून त्या उद्योग सुरू करता आले पाहिजे. पोहा मिल, राईस मिल या ठिकाणी असे मिल आहेत आणि मग या ठिकाणी MIDC व्हावी, या ठिकाणी काहीतरी उद्योगाला चालना मिळेल, रोजगाराला संधी मिळेल, लोकांना काम करायला हातून हाताला काम मिळेल. अशा प्रकारच्या मागण्या महाराष्ट्रातल्या सर्व भागात असतील तर पृथ्वीराजजी महाराष्ट्रातल्या अविकसित भागामध्ये ज्या ठिकाणी अनुशेष आहे की ज्या ठिकाणी आपल्याला रोजगार देण्याकरता जास्ती परिश्रम घ्यावे लागतील, मुंबई पुण्याकरते पश्चिम तुमच्या भागामध्ये कारखाने येतात तर मुंबईपासून जवळीक आहे. मुंबई आपण इथे नांदेड हा 600 किलोमीटरवर असलेला हा सगळा परिसर आहे आणि म्हणून उद्योग जर आले नाही, या ठिकाणी जर लोकांना रोजगार निर्माण झाला नाही, या तरुण हाताला काम कुठे मिळणार हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे. आणि म्हणून या भागामध्ये विशेष सवलती देता आल्या पाहिजे. जे काही प्रस्ताव मागच्या काळामध्ये इतक्या सगळ्या आम्ही लोकांनी पाठपुरावा केला त्याला आपण अंतिम स्वरूप आपण द्या आणि या भागाच्या तरुणांना आपण जास्तीत जास्त हाताला काम देता आलं पाहिजे. ही भूमिका, या भूमिकेतून त्या सगळ्या परिसराचा सर्वांगीण विकासाचे जे काही ब्लू प्रिंट, ज्याचा उल्लेख मगाशी सुरेंद्र बेळपुणीकर यांनी केला, ब्लू प्रिंट साठी बेळपुणीकर दूरदृष्टी असायची गरज आहे. तुम्हाला दूरदृष्टी आहे तर इथे मगाशी लोकांनी सांगितलं इथे दुसराही वर्ग आहे की ज्याला दृष्टीच नाही आहे. तर डेंग्यू कोणाकोणाला झाला यादी जर काढली तर फार मोठी आहे. मी फक्त छोटच नाव सांगितलं मगाशी. पण दुर्दैवाची गोष्ट आहे की ज्यांच्या हातामध्ये शहराची स्वच्छता राखणं आहे, ज्यांच्या हातामध्ये शहराचं सौंदर्यीकरण करण्याची भूमिका आहे, ज्याला शहरामध्ये खूप काम करावं वाव आहे, अशाच मंडळीच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षात होऊ शकलं नाही. ही मंडळी पुन्हा त्यांच्या हातात सत्ता द्यायची का, हा खऱ्या अर्थाने प्रश्न इथल्या मतदारांना मला विनंतीपूर्वक विचारायचा. एकदा सत्ता पलट करून पहा ना. या संधीला चांगले उमेदवार दिले, सगळ्या सर्वसमावेशक आपली यादी, काँग्रेसची यादी जर पाहिली तर सगळे समाज आहेत त्याच्यामध्ये. मुनेर वारलू आहेत, कोळी आहेत, आमचे मुस्लिम बांधव आहेत, दलित आहेत, सगळ्या समाजाला सर्वसमावेशक अशी यादी आहे. सर्व धर्म समभावाची भावना जी काँग्रेस पक्षाची आहे, सर्वसमावेशक यादी ही काँग्रेस पक्षाने विचारपूर्वक दिलेली आहे. आता संधी तुमच्या हातामध्ये आहे. या नगरपालिकेमध्ये काँग्रेसला स्वबळावर सत्ता स्थापन करता आली तर नक्कीच तुमच्या स्वप्नांची पूर्तता करण्याकरता आम्ही सर्व